बोल बोल बोल. देवी आई, माझं लगीन होत नाही ह्याची चिंता सगळ्यांनाच लागून राहिली आणि माझ्या दादाला तर लईच चिंता लागली. माझं लगीन होईल का ग? पुरे कष्टाशिवाय भाकर गोड लागत नाही. ह्यालाच तर जीवन म्हणतात. ह्यालाच तर जीवन म्हणतात. झुंजा झुंजा आणि झुंजात पुढे जा. पुरे तुझी आणि तुझ्या घरच्यांची मेहनत फळाली. घाबरू नकोस. आणि एक लक्षात ठेव, सुख सुख असंच मिळत नाही. ते मिळवायला लागतं आणि ते तुम्ही मिळवलं. आई राजा, आई राजा. आता धनुशी लग्न कर, गावात जिम काढ आणि सुखाने संसार कर. करशील ना? होय. खुश केलं सास. आता ही खुशखबरी लगेच जाऊन सूर्याला देतो. ठीक आहे? माझी जिम 5 लाख जिम. अरे मुर्द्या, काय करून बसलास? हा, अरे डोक्यावर परिणाम झालाय का काय तुझ्या? अगं मम्मी, अगं मी काय करून बसलोय? अगं जिम आणि 5 लाख रुपये ऐकल्यावर मी कधी हो बोललो माझं मला कळलं नाही. मम्मी आता काय करायचं? आता बोंबलत बस. कामिनी आता काय करू मी? दादाला त्रास झाला पण दादाने महाकठीण व्रत पूर्ण केलं. अगं पण बघ की त्याच्याकडं. मला त्याला असं नाही बघवत. दादा पडल यातनं बाहेर, पण अक्काचं काय? तिला बघा ना केवढा मोठा धक्का बसलाय. दादाने तिला वाचवलं म्हणून, नाहीतर तेजू, नको अशी उदास बसूस का? तुझा दादा आहे ना तुझ्या पाठीशी. वहिनी, ते कोण माणसं असतील आणि ते मला का किडनॅप करणार होते? माझा तर शत्रूवरच संशय, कारण दुसरं कोणी असं करण्याची ना हिम्मतही नाही करणार. तो जो कोणी असो, दादा त्याला उद्या शोधलच. शोधायला कशाला हवं? मी सांगते ना, ह्याच्या मागे ना शत्रूच असणार आहे. तेजू घरी जात नाही ना म्हणून त्यानेच गुंड पाठवले असणार हिला उचलायला. ए बायको, हे बघ, हात होता ना तू, हात होता ना, याला पकडून आणलाय. माझ्या बायकोला हात लाव, माझ्या बायकोला हात लाव. एक मिनिट थांब जरा. निंबाळकरांच्या सुनेला त्रास द्यायची हिम्मत का करेल हा? बहिणाबाई, अहो राजकारण राजकारण आहे. तुम्हाला कसं समजून सांगू मी? हे बघा, आमदारकीच्या निवडणुकीचा वचपा काढायचा ना म्हणून यांनी सगळं हे केलंय माहितीये का? ए बायको, अगं जखमा बघ ना माझ्या, हे बघ ना, मला पण मारलंय यांनी.
आमच्या बहिणाबाईंना विश्वास नाही आहे आमच्यावरती, पण तुझा विश्वास आहे ना, आहे ना माझ्यावरती? तुला कशाला आणलंय मी इथं? अरे बोल की तू काय. सांगतो, सगळं सांगतो, मारू नका मला. ते आम्ही सुपारी घेतली होती, त्यामुळेच हे सगळं झालं. पण यात शत्रुबाई यांची काय चुकी नाही, खरंच सांगतो. बघितलं, बसला ना तुमचा विश्वास. तरी नशीब आमचे दाजी होते. दाजींमुळं आज निंबाळकरांची इज्जत वाचली. हो दाजी, दाजी. शुद्धीवर नाही येतो आता. ए बायको, ए तुला लागलं नाही ना? तू बरी आहे ना? नाही. नशीब नाही तर ही हळद लावून घ्या. जखमांचं काय नाही ग, होतील बऱ्या. तू घरी चल ना. ए बायको, म्हणजे बायकोच्या काळजी घेण्यानं नवऱ्याच्या जखमा आपोआप बऱ्या होत्यात ना, म्हणून म्हणलं मी. चल बायको. हे बघ, सूर्य आता शुद्धीवर नाहीये. तो एकदा शुद्धीवर आला की तेजू आणि आम्ही सगळे मिळून ठरवू की तिला तुझ्याकडे पाठवायचं का नाही ते. म्हणजे आता नाही येणार ही? नाही येणार आहे ती. हेच फक्त मला एकदा हिच्या तोंडून ऐकू दे प्लीज तुळजा. बायको, येणारच ना तू? बायको, ठीक आहे, येतो आम्ही. काय नाही, अजून काही दिवस वाट बघायला लागेल एवढंच. पण बघू. काळजी घे. तुळजा, दाजींची पण काळजी घ्या. येतो. आय सूर्य, सूर्या, एवढं लांब राहतात वेळ लेकरांपासून कुठं? आज येणार, उद्या येणार असं म्हणत म्हणत अजून किती दिवस वाट बघायची? आय ये ना ग, लय आठवण येते तुझी. अगं तुझ्या आठवणीनं घर खायला उठतंय ग. वेळ बघ तुला न्यायला कोण कोण आले. राजू, धनू, तेजू. आय ये ना ग. आई ये ना ग, मला कुशीत घे ना. आई ये ना गे, मला कुशीत घे ना. चला बाळानं घरी जाऊया. सूर्या, धनू, तेजू, राजू, पाहलो पाहलो मी येते. पाहलो मी येते. थांबा तुम्ही. धनू, राजू. अच्छा ताई, काय झालं? वाईट स्वप्न पडलं का? मॅडम, ते पॅरोल का काय त्यावर सोडणार होते ना मला. कधी सोडणार? लवकरच सोडतील.
मला माझ्या पोरांना बघायचं, त्यांना भेटावंच वाटतंय मला. नक्कीच भेट होईल तुमची. चला तुम्ही आता शांत झोपा, बघू रात्र झाले फार. माझ्या पोरांना भेटा ना मी. ते काम कराल ना तुम्ही माझं. मंजू डार्लिंग, अगं आण ना काहीतरी खायला. हे घ्या, तुमच्यासाठी गरमागरम पनीर चिल्ली आणली. समोर मिरचीचा खरडा असताना मी पनीर चिल्ली खायची. पनीर चिल्ली बाजूला. ए मंजुळा, तूच एक आहे बघ जी की आहे ना माझ्या जीवाच्या सगळ्या गरजा पूर्ण करतेस. माझं लाड करती, मला जीव लावतीस. आहा, तुला सांगू प्रेम कसं करायचं हे तुझ्याकडनं शिकलं पाहिजे. बाकीच्यांनी भिकारी साले माझी इज्जत काढतात. ह्यांच्यात तर नो शत्रुराव, आम्ही इथं आमची इज्जत तुमच्या या तळहातावर ठेवतो आणि तुम्ही त्या दुसऱ्यांनी काढलेल्या इज्जतीचा विचार करताय वय. हे काय बरं नाही. एकतर इतक्या दिवसांना इथं आलायसा आणि मला नजरेनं प्यायचं सोडून ही दारू पीत बसला. ते काय नाही, आणा तो ग्लास इकडं. शत्रुराव, काय झालंय? का असं रुसलाय? तुला नाही कळणार मंजुळा. आता असलं कसलं टेन्शन आहे जे या मंजूला नाही कळणार? शत्रुघ्नराव, असं लगीन झालेलं माणसावर आणि का वैतागलायसा? आपलं लगीन झाल्यावर बी तुम्ही असंच चिडचिड करणार आहे माझ्या मागं. मंजुळे, तुला सांगितलंय लग्नाचा विषय नको काढत. मी इथं कशासाठी येतो सांग बरं मला. माझ्या ओढीनं आहे का नाही? अगं मग हा लग्नाचा विषय काढून ना मला तू टेन्शन देते. टेन्शन नको ना देऊ. बर, नाही देत तुम्हाला टेन्शन. पर तुम्ही बी मला एक प्रॉमिस द्यायचं. तुम्ही लवकरात लवकर मला डॅडीसनी भेटवायचं. देताय ना प्रॉमिस? दिलं. पण आता मला तू जे देणार आहे ते दे की. आ? 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 काय करायचं? उठवायचं का? नको, थांबू, झोपू दे त्याला, दमला येतो. अगं पण नंतर नको. काय कसला विचार चाललाय? ते दादा मग थांबला कशाला? उठवा त्याला. अगं वाजलेत बघ किती. उठवा त्याला. नंतर ना माझ्या मागे लागत बसतो उशीर झाला म्हणून. चला उठवा, बस झाले ना लाड तुमच्या दादाचे आता. वहिनी, आमचा दादा आणि मग तुझं कोणीच नाही का ग? आहे तर माझा नवरा आहे तो. आणि म्हणून त्याच हक्काने सांगते, काही घाबरायची गरज नाही तुमच्या दादाला. अच्छा, तो फक्त दाखवतो की मी किती स्ट्रिक्ट आहे आणि मला हे चालत नाही आणि मला ते चालत नाही. पण मला माहिती आहे ना त्याच्या बहिणींसाठी तो आतून किती हळवा आहे.
तुम्ही घाबरू नका, उठवा त्याला. भरपूर कामं पडली, उशीर झाला केवढा मला. आवरा लवकर. कुठं कुठं एवढी घाई हं? कसली काय? म्हणजे बायकोचं रक्षण करणाऱ्या नवऱ्याचं कौतुक करायचंय, त्याच्याशी मनसोक्त बोलायचंय आणि त्याला डोळे भरून बघायचंय, म्हणून घाई चालली. दादा आज काय तुझं खरं नाही बघ. वहिनी आज जास्तच रॉन्टॅमिक मूड मध्ये दिसते नाही. धनु दीदी रोमॅन्टिक असतं ते. दिसते. काय काय आ आ आ काय 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 झालं तुमचं? झाला कामाला लागा. आणि ही तेजू कुठं आहे? अख्खा शाळेत गेले. जाऊ कामाला लागा जाऊ. सूर्या, तुला एक सांगू का? काल जे काही झालं ना ते फारच चमत्कारिक होतं रे. वय दादा, अख्खं गाव ना फक्त तुझ्या नावाचं नारे लावत होतं माहितीये. आणि आज पण सगळीकडे तुझीच चर्चा असणार. पण सूर्या, या व्रताचा फायदा होईल ना? का नाही होणार? तुझा देवाईवर विश्वास आहे ना? हा हे बघ, आपल्या धनुसाठी आहे ना लगेच होकार येतो का नाही तो बघतो. तसं नाही, विश्वास आहे, पण नानांचा काही निरोप आला नाही ना, म्हणून जरा काळजी वाटतेय. काल अरे पूर्ण गाव गोळा झालं होतं, पण नाना नानी दत्तू हे कुठेही दिसले नाही. आता आपल्याला कसं कळणार इच्छापूर्ती झालीये का नाही ते? आलं आलं. नाना सूर्या, तू केलेलं व्रत फळाला आलं. आमच्याकडून लग्नाला होकार आहे. नाना काय सांगताय नाना? होय. हा पहिल्यांदा पेढा घे, तोंड गोर कर. तू जा, सगळ्यांना पेढे भरव. सूर्या, होकार काढायला उशीर झाला. कसं आहे ना, लग्नाचा मामला आहे, नाजूक विषय असतो, त्यामुळे कोणाचं किंतू परंतु राहायला नको. आणि गावात जी चर्चा चालू होती ती कानावर येत होती, पण येऊ शकलो नाही. नाना, तुम्हाला अजून वेळ घ्यायचा असेल ना तर तुम्ही घ्या. तुम्ही नानी दत्तूला पण विचार, त्यांचं काय म्हणणं आहे ते. नाही, आता त्याची काही गरज नाही. आता सगळ्या गोष्टी पाण्यासारख्या नितळ आहेत. आता हे लग्न होणार म्हणजे होणारच. म्हणजे धनु दीदीचं लग्न होणार. गोड गोजरी लाज लाजरी धनु दीदी होणार आता नवरी. दादा, तुझी मेहनत फळाला आली आज.